हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मजेत असाल, आनंदी असाल आणि मस्त क्रिसमस सेलिब्रेट केली असेल तुम्ही। माझा जेव्हापर्यंत ब्लॉग येईल तोपर्यंत ऑब्व्हियसली क्रिसमस झालेलीच असणार। तर बस मी तुम्हाला लास्ट प्रिव्हियस ब्लॉग मध्ये तुमच्याबरोबर माझी सगळी जर्नी शेअर केली, जे काही ट्रॅव्हलिंग होती ती आणि जे काही आमच्याबरोबर पार्किंगचा इश्यू झाला ते सुद्धा मी शेअर केलं तुमच्याबरोबर। बट फायनली आम्ही न्यूयॉर्कला एकदम व्यवस्थित पोहोचलो, काही प्रॉब्लेम नाही झाला। देवांश सुद्धा खूप छान राहिला, जसं की मी सगळ्या क्लिप तुमच्याबरोबर शेअर केल्याच आहे त्या ब्लॉग मध्ये। तर बस आता आम्ही निघालो आहोत टाइम स्क्वेअरला। मी पण एकदम रेडी झाली आहे, क्रिसमस आहे मस्त। तर मी माझं पूर्ण लुक तुमच्याबरोबर नंतर शेअर करते। सो ही आहे हॉटेलची लॉबी। सो गाईज आम्ही जस्ट आता निघालो हॉटेलमधून आणि आम्ही चाललो आहोत बसने, जी इकडची गव्हर्नमेंटची बस आहे, तुम्हाला दाखवते ही बघा मागे आणि ते वरती लिहिलं आहे न्यूयॉर्क, जी इकडची लोकल बस आहे। आम्ही त्यानेच ट्रॅव्हलिंग करणार आहोत। सो लेट्स सी कसा एक्सपिरियन्स आहे तो। आणि चला तर मग आता निघायचंच आहे। इकडे वेटिंगवरती आहे सगळे, तिकीट्स घेतात एक, पण आम्ही तिकीट्स ऑनलाईनच काढल्या होत्या, त्याच्यामुळे आता डायरेक्ट होतं जाऊन बसायचं आहे। तर चला आता जाऊया टाइम स्क्वेअरला आणि तुम्हाला पण दाखवते तिकडची लाइटनिंग अँड ऑल। तर गाईज आम्ही आता जस्ट बसमधून उतरलो आणि मागे डेकोरेशन बघू शकता। तर आम्ही आता उतरलो आहोत पोर्ट अथॉरिटीला। तर आता इकडून आपल्याला 10 मिनिटं वॉक करून जायचं आहे टाइम स्क्वेअरसाठी। तर चालायचं आहे 10 मिनिटं आणि देवांश झोपला आहे आणि म्हटलं की हे डेकोरेशन इतकं छान आहे तर तुम्हाला दाखवावं, खूप छान सजवलं आहे। तर चला मंडळी, जस्ट आम्ही आलो आहोत पोर्ट ऑफ अथॉरिटी, म्हणजेच की बस स्टेशनच्या बाहेर। आणि मागे बघू शकता इट्स टाइम स्क्वेअर। फायनली आम्ही पोहोचलो आहोत टाइम स्क्वेअरला। तर म्हटलं जसं मी एंट्री केली आणि एकदम बघून म्हटलं वाव मस्त, तसंच म्हटलं की तुम्हाला एक दाखवावं एक थोडंसं शॉर्ट्स। आपल्याला अजून आतमध्ये जायचंच आहे, पुढे जायचंच आहे, पण इतकं सुंदर वाटतंय इकडूनच, त्या लाईट्स, मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स, अमेझिंग। तर चला पटकन जाऊया पुढे आणि पुढून खूप छान असं बघायला मिळेल आणि मी प्रयत्न करेन तुम्हाला पूर्ण असं दाखवायचा। तुम्ही माझ्या मागे बघू शकता, इकडे लिहिलं आहे द न्यूयॉर्क टाइम्स। तर या लोकेशनला म्हणूनच म्हटलं जातं की टाइम स्क्वेअर। सो चला आता जाऊया पुढे। तर आम्ही आता जस्ट टाइम स्क्वेअर वगैरे बघितलं आणि पुढे आता चालतो आहोत आणि आता जायचं आहे 15 ते 16 मिनिटावरतीच आहे रॉकफेलर सेंटर।
तर बस आता वॉक करत करत चाललो आहोत, न्यूयॉर्कचे नजारे बघत चाललो आहोत. खूप छान वाटतं आहे आणि आज गर्दी खूपच आहे. आम्ही विचार करतो की कुठेतरी फोटो काढावं उभं राहून, पण नाही, खूप गर्दी आहे. सो लेट्स सी थोड्या वेळाने मिळते का फोटोज वगैरे काढायला. तर चला. आणि देवांश पण उठला आहे आणि तो आता मस्त वॉक करतोय. मी दाखवते तुम्हाला त्याचं काय चाललंय ते. देवांश, देवांश, होय, हाय. थंडी लागते तुला? थंडी लागते का? तर खूप गर्दी आहे इकडे. हे बघू शकता, इथे हे एक पॉइंट आहे जिथे खूप फोटो काढतात मागे. आणि बघू शकता ही मुलगी सुद्धा कुठे उभी राहून फोटो वगैरे काढते. आणि खूप गर्दी आहे, बापरे. आणि आम्हाला पुढे जायचं आहे, पण विचार करतोय जायचं की नाही, बिकॉज देवांश आहे. तर मग तोच विचार चाललाय. लेट्स सी. आम्ही पण वेटिंगवरती येऊन फोटोज काढायचे आहेत. तर इथे मागे आहे आईस्क्रीमचा हा ट्रक आणि आम्ही पण आईस्क्रीम खायला घेतली आहे. थंडीतून आईस्क्रीम खायची मजा वेगळीच आहे आणि खरंच खूप छान वाटतं आहे. आणि खूप जण आईस्क्रीम इथे खात आहेत घेऊन. माझा आवाज किती येतो मला माहिती नाही, बिकॉज या ट्रकचा ॲक्च्युली आवाज खूप आहे. आणि इकडे देवांशसुद्धा आईस्क्रीम खातो आहे. आणि इकडे प्रिशाचं आईस्क्रीम मस्त आहे ना प्रिशू. तो खूप छान वाटतं आहे, पण खूप गर्दी आहे. मुलांना घेऊन कठीण आहे इकडे फिरणं. सो येस. देवांश तू काय खातो? काय खातो? आईस्क्रीम खातो. तुला आवडतं? यू लाईक इट? टाइम्स स्क्वेअरचं मेन सेंटर आहे. आणि मागे बघू शकतो खूप मोठ्या मोठ्या स्क्रीन आहे. मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवतेच. आणि खूप गर्दी आहे. आणि अक्षरशः हे जे मोठे मोठे स्क्रीन आहे त्याच्यावरती सगळ्या ब्रँडचं ॲडव्हर्टाइजमेंट आहे. आणि खूप छान वाटतं. आणि आणि इकडे बस वगैरे सुद्धा आहे. आणि इकडे हॉन्किंग तर खूप कॉमन आहे. आम्हाला वाटतं की अमेरिकेत हॉन्किंग नाही आहे, बट न्यूयॉर्कमध्ये हॉन्किंग तर असं करतात की जसं काय मी मुंबईलाच आहे. आणि एवढं हॉन्किंग चाललं आहे. आणि ट्रॅफिक आज खूप आहे, पण मजा पण तेवढीच येते. थंडी पण आहे, तर खूप छान वाटतंय.
गाईज आता आम्ही आलो आहोत, डिनर टाइम झालाच आहे. तर म्हटलं की डिनर आता तिकडे तर आपलं जेवण तर नाही मिळायचं, तर मग पिझ्झाच खायला आलोय. आणि ते पिझ्झाची इतके व्हेरायटीज आहेत, तर तुम्हाला मी दाखवते. पिझ्झा खूप व्हेरायटीमध्ये आहेत. निघालो आहोत आमच्या हॉटेलला जायला. आम्ही टाइम्स स्क्वेअर वगैरे सगळं फिरलो आणि ज्या बसने आम्ही आलो होतो आम्ही तीच बस प्रिफर केली. आणि या बसची एक स्पेशालिटी म्हणजे खूप चांगलं वाटलं मला. मी तुम्हाला दाखवते इकडे. सो इथे हे जे रेड बटन आहे ते रेड बटन दाबलं की आपला जो स्टॉप येतो तिकडे स्टॉप रिक्वेस्ट म्हणून तिकडे येतं, जिथे लिहिलेलं आहे हे एंट्री रॅम्प म्हणून. तिकडे येतं स्टॉप रिक्वेस्ट, तेव्हा बस ते लोक त्या स्टॉपला थांबवतात. सो इकडे बघू शकता, इकडे आलं आहे स्टॉप रिक्वेस्टेड, म्हणजे कोणाला तरी उतरायचं आहे आणि आता ते उतरतील. तर आम्ही आता जस्ट घरी आलो. मी चेंजसुद्धा केलं नाही, म्हटलं व्हिडिओ एंड करूया. आणि मोबाईलची चार्जिंगसुद्धा आता संपत आली आहे, डाऊन झाली आहे. तर बस गाईज आज खरंच खूप मजा केली आणि न्यूयॉर्क सिटी फिरलो आम्ही. तुम्हालासुद्धा फिरवलं आणि आय होप तुम्हाला हा आजचा व्लॉग आवडला असेल. आणि न्यूयॉर्क फिरायला काहीच खरंच खूप आहे, पण मुलांसोबत तेवढंच टफ आहे. कारण का जसं मी बोलले देवांशला मी स्ट्रॉलर कॅरी नाही केला होता, तर त्याला घेऊन अक्षरशः हात दुखत होता, तो मध्ये मध्ये चालत होता. त्याच्यामुळे जितकं कव्हर करता आलं तितकं केलं, पण शेवटी एक राहिलंच. रॉकफेलर सेंटर आम्हाला बघायलाच मिळालं नाही, कारण का एवढी गर्दी होती की जाणं पॉसिबलच नव्हतं. पुढे खूपच गर्दी होती. त्याच्यामुळे मग शैलेश बोलले की नाही पुढे जाण्यात काय अर्थच नाहीये, लेट्स सी कधी जाऊ आम्ही तेव्हा. अजून हाय 2-4 दिवस मध्ये आमची एक फेरी होणार सुद्धा आहे तिकडे. सो बघूया, कारण का आज क्रिसमस आहे तर गर्दी खूपच होती, म्हणून तर आम्ही आज गेलोच नाही. आणि बस, आणि आजचा व्लॉग पण मी इकडेच एंड करते. आणि आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला काय आवडलं हे नक्की कळवा मला कमेंट बॉक्समध्ये. जसं की आम्ही आज बसमध्ये प्रवास केला, तुम्हाला मी इकडची लोकल बस पण दाखवली, जी गव्हर्नमेंटची बस असते ती दाखवली. आणि त्याचे तुम्हाला दाखवलं सुद्धा की कसं तिकडे स्टॉपचं बटन आहे आणि स्टॉप रिक्वेस्ट आपण करू शकतो. सो या सगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर केल्या. आय होप तुम्हाला आजचा हा व्लॉग आवडला असेल, तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या फॅमिली अँड फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा. आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करून जावा. आणि येस, आणि एक गोष्ट महत्त्वाची, मी खूप आज सकाळपासून फिरते आहे आणि तुम्हाला मी विशेष करायची विसरली. सो तुम्हाला सगळ्यांना मेरी क्रिसमस अँड हॅपी हॉलिडे. तर चला मग भेटते अशाच एका छानशा व्हिडिओसोबत, आणि तोपर्यंत टेक केअर अँड बाय.